बेसिकली गाडीला वॉरंटीमध्ये ठेवण्याचा हफ्ता इज मेंटेनन्स. सर्व्हिस कॉस्ट इज दॅट. चांगलं कोट केलं. चांगलं हा. म्हणून 5 वर्ष वॉरंटी, 7 वर्ष वॉरंटी. ह्याचा अर्थ म्हणजे मग काय माहितीये, एव्हरी इयर तुम्ही त्या कंपनीला सर्व्हिस कॉस्टच्या नावाखाली काही अमाऊंट देत जाणार. आता माझ्या वडिलांना एक वाईट सवय आहे की ब्रेक मारताना क्लच दाबतात. इंडियामध्ये आपल्याला हे चुकीचं शिकवतात की ब्रेक मारताना क्लच दाबा. नेव्हर. ब्रेक मारा, गरज पडली तर मग क्लच दाबा. कार किंवा बाईक लगेच एका रात्री खराब होत नाही. ते हळूहळू सिम्पटम्स देत राहतात. प्रत्येक गाडी ब्रेक, ट्रकमध्ये ब्रेक मारताना आवाज ऐकला चू 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 चू, वो ब्रेक गरम हो रहा है और वो घिस रहा है. तुमच्या ब्रेक पॅड्समध्ये ना एक मटेरियल असतो विच इज, त्याचं फक्त काम काय माहितीये, आवाज करणे. SUV आहे, मार्केटमध्ये आली आहे. त्याची इंट्रोडक्शन प्राइस 10 लाख रुपये आहे. पण त्या गाडीचा जो टॉप स्पेक मॉडेल आहे ज्याच्यामध्ये सगळे फीचर्स येतात, लाईक इलेक्ट्रॉनिकली सगळे येतात, सगळे एअरबॅग्स आहे, सनरूफ आहे, व्हेंटिलेटेड सीट्स, एव्हरीथिंग दॅट यू नेम, त्याचा कॉस्ट इज 19 lakhs. ओ, एवढा डबल, ऑलमोस्ट डबल. आणि हे 19 लाख रुपीज एक शोरूम सांगतो तुम्हाला. ओके. पेट्रोल टाकी फुल करायला आपल्याला 10 मिनिटं लागतात मॅक्सिमम. 10 मिनिटांमध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक चार्जर गाडी सेटअप करायला लागते. जर्मन कार्स आर हाय टू मेंटेन असं म्हणतात. ओके. आणि हाय टू मेंटेन म्हणजे ऑलमोस्ट जब प्रीमियम ब्रँडमध्ये तुम्ही गेलात तर 30,000 40,000 इज द बेस सर्व्हिस कॉस्ट. अंदाजे एकदम, डिपेंड ऑन मॉडेल टू मॉडेल. करेक्ट. ओके. 30-40,000 रुपये एक सर्व्हिस कॉस्ट तुमच्याकडे एक ठराविक अमाऊंट मेंटेनन्सची जाणारच. ओके. मग त्यामुळे जॅपनीज कार्स आर बेटर, कारण त्यांचं सर्व्हिस कॉस्ट इज ऑलमोस्ट अर्धा किंवा अर्ध्यापेक्षा कमी. नमस्कार, मी सौरभ नाईक. सेन्सिबल टॉक्स मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. बरं, मला सांगा, तुम्ही नवीन गाडी घ्यायचा विचार करताय का? नाही, तुम्ही म्हणताय ऑलरेडी आहे तुमच्याकडे. बरं, मग त्याची काळजी कशी घ्यायची माहिती आहे का? किंवा मग जर नवीन गाडी घेणार असाल तर मग काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या माहिती आहे का? नसेल माहिती तर अजिबात काळजी करू नका, कारण त्याबद्दलचे इनपुट्स द्यायला आज एक कमाल व्यक्ती आपल्याकडे आलेली होती. आदित्य जाधव त्याचं नाव. मस्त नॉलेजेबल मुलगा आहे, ह्या विषयातलं प्रचंड ज्ञान आहे, त्यामुळे आपण लगेचच त्याच्याशी गप्पा मारूया. सो हाय आदित्य, वेलकम टू सेन्सिबल टॉक्स. थँक्यू. आणि आज आपण खूप छान गप्पा मारणार, अर्थात सगळ्यांच्या आवडीचा विषय. आणि नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. नवीन वर्षात अनेक लोकांची इच्छा असते की नवीन कार घेतली पाहिजे किंवा नवीन मोटरसायकल घेतली पाहिजे. तर हे जेव्हा करत असताना एक साधारण लेमॅन आहे की ज्याला समजा त्यातलं काहीच कळत नाही, त्याने नवीन कार घेताना नेमकी काय काळजी घेतली पाहिजे किंवा काय क्रायटेरिया असले पाहिजे त्याचे? ओके, गुड क्वेश्चन. कारण ह्याच्यामध्ये मल्टिपल पॅरामीटर्स येतात. सो सगळ्यात अगोदर मी सांगतो लोकांना की बजेट तुमचा जो आहे ना, तुम्ही जो मेंटली रेडी आहात त्यापेक्षा थोडंसं कमीच रेंजची गाडी घ्या. ओके. कारण गाडी घेतल्यानंतर ऑलवेज तुमचे एक्सपेन्स सुरूच राहतात. ओके. कारण तुम्ही फॉर एक्झाम्पल इन्स्टन्स, तुमची गाडी जर पार्किंगमध्ये जरी उभी आहे ना, पार्किंग चार्जेस लागतात. तुमचा वॉचमॅन तुमच्या गाडीला धुतो. ओके. तुम्ही गाडीला म्हणजे तुम्ही जराशी फिरवून ठेवता. ओके. तुम्हाला असं नाही की आम्ही गाडी उभी केली आहे मग आपण पेट्रोल टँक एम्प्टी करून ठेवतो, असं कधी करत नाही. सो देर इज मल्टिपल एक्सपेन्स इन्व्हॉल्ड. करेक्ट. ओके. तर मग ते रेंज होऊ शकतात फ्रॉम पीपल टू पीपल. म्हणून तुम्ही समजा आता 10 लाखाचा बजेट आहे तर फ्लेक्सिबली 9.5 मॅक्सिमम 9.5 लाखापर्यंतची गाडी घ्या. 50,000 स्पेअर ठेवा, कारण खूप लोक गाडी घेतल्यानंतर त्यांना असं ऍक्सेसरीज पण असतात. ओके. जरा मल्टिपल थिंग्स की आपण गाडीमध्ये सगळंच मिळत नाही. ऑफकोर्स अशा गाड्या आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला सगळं मिळतं, पण मग ते रेंज इज अ व्हेरी हाय रेंज. ओके. मग त्यापेक्षा जी आपले आता 10 लाख इज ॲव्हरेज प्राइस का चांगली गाडी घ्यायला 10 ते 15 लाखाच्या मध्ये. मग कॉस्ट इज वन मेजर पॅरामीटर. ओके. दुसरी गोष्ट आहे की तुम्हाला काय पाहिजे आणि तुमची गरज काय, हे दोन वेगळी गोष्ट आहे, ते आयडेंटिफाय करा. करेक्ट. आता इंडियन मार्केट झालं आहे SUV ड्रिव्हन मार्केट. इन द रिसेंट पास्ट आपण खूप साऱ्या SUVs बघितलंय, एवढं की आपण कार मॅन्युफॅक्चरर्सला सरळ खोटं बोलताना बघतो की हॅचबॅकला ते लोक डायरेक्ट SUV म्हणतात. ओके. दे आर स्ट्रेट अप लाईंग. ओके. ऍट सम, कारण काय होतं माहितीये, तुमचा एक एक्झिस्टिंग प्रोडक्ट आहे जो चालू आहे, विच वॉज मार्केटेड ॲज हॅचबॅक. ओके. तुम्ही 3-4 वर्ष तो विकला ॲज हॅचबॅक आणि त्याच्यामध्ये माइल्ड चेंजेस करून आणता आणि त्याच्यावर मग सांगता की ही SUV आहे. ऍटलिस्ट एवढं तरी म्हणा की ते क्रॉसओव्हर SUV आहे. क्रॉसओव्हर SUV इज नॉट अ फुल ब्लोन SUV. ओके. मग ती एक गोष्ट असते. सो लोकांना ना अशी एक ग्रीड झाली आहे. ओके. लालच आहे SUVचा आणि इट इज जस्टिफाईड
करेक्ट कारण खूप लोकांना एसयूव्ही आवडते आणि एसयूव्ही अशी आवडीचीच गोष्ट आहे. ओके पण त्यासाठी तुम्ही त्या जो मार्केटिंग टॅक्टिक्स आहे ना त्याच्या यू डोंट फॉल प्रे टू इट. ओके, आय डोंट एक्झॅक्टली नो हाऊ टू से इट मोर केअरफुली की ते मार्केटिंग म्हणजे ते तुम्हाला हे करतात. म्हणजे त्या प्रलोभनांना भुलतो आपण की काहीतरी मार्केट केलं आणि लगेच आपण की अरे हेच बेस्ट असणार असं वाटतं दॅट वे. एक्झॅक्टली. सो म्हणून दुसरी गोष्ट काय, तुम्हाला जर गरज आहे एका हॅचबॅकची किंवा सेडानची किंवा एका 7 सीटरची, ओके, एमपीव्ही एमयूव्ही, मग ते कन्सिडर करा. ओके, आणि त्याच्यामध्ये पण आपल्याकडे एवढा मार्केट एवढा आपला हे झाला ना, हॅच झाला एवढा की आपल्याकडे प्रत्येक सेगमेंटमध्ये मल्टिपल ऑप्शन्स आहे. आणि जरी का तुम्हाला सेगमेंट वाईज सेग्रिगेशन नको आहे, कार मॅन्युफॅक्चरर आपल्याला एवढे व्हेरियंट्स देतात ना. फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला सांगतो की एक एसयूव्ही आहे मार्केटमध्ये आली आहे, त्याची इंट्रोडक्शन प्राइस 10 लाख रुपये आहे. पण त्या गाडीचा जो टॉप स्पेक मॉडेल आहे ज्याच्यामध्ये सगळे फीचर्स येतात, लाईक इलेक्ट्रॉनिकली सगळे येतात, सगळे एअरबॅग्स आहे, सनरूफ आहे, व्हेंटिलेटेड सीट्स, एव्हरीथिंग दॅट यू नेम, त्याचा कॉस्ट इज 19 lakhs. एवढा डबल, ऑलमोस्ट डबल. आणि हे 19 लाख रुपीज एक शोरूम सांगतो तुम्हाला मी. ओके, तुम्ही जेव्हा बिलबोर्डवर बघता ना की अरे 10 लाख रुपयाला अशी अमुक तमुक गाडी, ओके, ते फक्त तुम्हाला शोरूम पर्यंत आणण्यासाठी आहे. बिकॉज हे तुम्हालाही माहिती आहे, त्यांनाही माहिती आहे, तो 10 लाखाचा मॉडेल तुम्ही नाही घेणार आहे. तुम्हाला जे फोटोमध्ये दाखवतात ना की फॉर एक्झाम्पल आता एक चांगली एसयूव्ही आहे विच इज कॉस्टिंग अराउंड 30 लाख रुपीज. ओके, आपण असा अंदाज धरूया. ओके, पण मग त्याच्यावर जे दाखवणार ती 30 लाखाचा जो व्हेरियंट आहे ना टॉप मॉडेल, त्याचा फोटो असणार आणि त्याच्या बाजूला लिहिलं असणार स्टार्ट्स फ्रॉम 19.99 lakhs. सो ते नो ऑलरेडी की तुम्ही 19.9 लाख वाला व्हेरियंट नाहीच घेणार आहे. तुम्ही जेव्हा येणार मग तेव्हा तुम्ही ऍटलीस्ट मिड मॉडेल, मिडपेक्षा वर, आणि खूप कमी असे लोक असतात जे जातात आणि बोलतात टॉप मॉडेल पॅक करके देतो तसं. सो ते तुमची जी गरज आणि तुम्हाला आवड, तो सेग्रिगेशन तुम्ही एक बघा, कारण व्हॉट इज इट दॅट यू वॉन्ट, ते मेन असतं. आणि दुसरी गोष्ट काय म्हणजे फर्स्ट टाइम कार बायर्स ना, आता सगळ्यात मोठी गोष्ट अंडरस्टँड, 2024 चालू आहे. करेक्ट. ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री आपली इंडियामध्ये जी फ्लरिशिंग चालू आहे ती इट इज ओनली 3 decades or 4 decades ओल्ड. म्हणजे मारुती सुझुकी इंडियामध्ये आली 1983 मध्ये, आणि असं मानून चालू शकतो आपण की द टर्निंग पॉइंट ऑफ ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री इज मारुती सुझुकी. 1983 डिसेंबरमध्ये ती गाडी आली. आपल्या इंडस्ट्रीची सुरुवात तिकडनं झाली. ओके, 40 वर्षामध्ये गेल्या पोस्ट कोविड 2020 पासून ते आतापर्यंत मॅक्सिमम नंबर ऑफ न्यू कार बायर्स आपण बघतोय, ज्यांना गाड्यांची हे नाहीये, म्हणजे एक्सपिरियन्स नाहीये, ओनरशिपचा एक्सपिरियन्स नाहीये. जसं मी आता तुम्हाला सांगितलं की इन द इनिशियल फेज की खूप लोकांना ना तो ऍडेड कॉस्ट समजून येत नाही. करेक्ट. तुम्ही रोड टॅक्स भरता तरी पण गाडी चालवताना टोल परत भरता ना. भरतोय. सो दॅट इज ऑल्सो अन ऍडेड कॉस्ट. सो दॅट थिंग, मेंटेनन्स इज अ बिग थिंग. खूप आता नाव दिस इज समथिंग दॅट इज अ स्टिग्मा दॅट बट इज हे चेंज होत आहे. जर्मन कार्स आर हाय टू मेंटेन असं म्हणतात. ओके. आणि हाय टू मेंटेन म्हणजे ऑलमोस्ट जर प्रीमियम ब्रँडमध्ये तुम्ही गेलात तर 30,000 40,000 इज द बेस सर्व्हिस कॉस्ट. अंदाजे एकदम, डिपेंड ऑन मॉडेल टू मॉडेल. करेक्ट. ओके, 30-40 हजार रुपये एक सर्व्हिस कॉस्ट तुमच्याकडे एक ठराविक अमाऊंट मेंटेनन्सची जाणारच. ओके. मग त्यामुळे जॅपनीज कार्स आर बेटर, कारण त्यांचं सर्व्हिस कॉस्ट इज ऑलमोस्ट अर्धा किंवा अर्ध्यापेक्षा कमी. सो दीज आर द थिंग्स. मेंटेनन्सशी तुम्ही किती कम्फर्टेबल असा. दुसरी गोष्ट इज इन्शुरन्स. इन्शुरन्स इज ऑल्सो अन ॲडेड कॉस्ट. इन्शुरन्स दरवर्षी तुम्ही जे काढता ते बिकॉज आपल्याकडे पॉलिसीमध्ये एवढे वेगळे वेगळे यु नो ऑप्शन्स आहेत. यू कॅन टेक दिस, यू कॅन टेक दॅट, यू कॅन 10 लाख का हेल्थ कवरेज, 20 लाख का पैसेंजर कवरेज, 30 लाख का किसी और को ठोक दिया, ते सगळं असं आपल्याकडे. सो त्याचे ॲड ऑन्स वाढत जातात. सो जेव्हा तुम्ही गाडी घेतात, समजा 10 लाखाची ऑन रोड तुम्ही गाडी घेतली, ओके, देन कम्स युअर कॉस्ट टू मेंटेन इट विच 5,000-7,000 रुपीज और 10,000 रुपीज इयरली. 15,000 रुपये इन्शुरन्सचे, आणि बेसिक तुम्ही जे गाडी चालवणार त्याचा एक कॉस्ट आहे. तर मग द मिनिट गाडी घेतली ना, तुम्ही मेंटली रेडी राहावं की तुमचे पैसे जाणार आहेत बाहेरच्या, इट्स आउटवर्ड डायरेक्शन. आणि आपण गाडी घेतली म्हणून डेप्रिशिएटिंग ॲसेट आहे गाडी. लोक म्हणून त्यासाठी डेप्रिशिएटिंग ॲसेट म्हणतात म्हणून तसं. सो हे सगळं झालं. आणि नंतर खूप लोकांना ना रिसेल खूप मॅटर करतो. करेक्ट. ओके, म्हणजे
कारण मलाही रिसेल खूप मॅटर करतो, कारण ना माझी जुनी गाडी इज द डाऊन पेमेंट फॉर माय नेक्स्ट गाडी. ऍब्सोल्युटली. हा 10 लाखाची जर गाडी घेतली आणि ती 4 लाखाला विकली, मग तो 4 लाख रुपये मी नाही घेणार, ती 4 लाख रुपये नेक्स्ट गाडीचा डाऊन पेमेंट होणार आहे तो. तर मग त्यासाठी रिसेल इज अ व्हेरी की क्रायटेरिया. फॉर एक्झाम्पल जे डिमांडमध्ये गाड्या आहेत, म्हणजे समजा आता खूप सारे हॅचबॅक्स आहे, लाईक स्विफ्ट आहे, i20 आहे, त्यांची रिसेल व्हेरी स्ट्रॉंग. ओके, यू कॅन गेट गुड मनी आउट ऑफ दॅट कार. इवन तुम्ही 4-5 वर्षानंतर ही जर विकली ना तर तुम्हाला गुड प्राइस मिळते. पण फॉर एक्झाम्पल आता ऑन द सेम फ्रंट Volkswagen Polo नॉट व्हेरी गुड इन रिसेल, पण त्याचा हल्ली बदलतंय कारण लोकांना कळायला लागलं की ती चांगली गाडी आहे. आणि मग आता त्याचं बिकॉज ऑफ इंटरनेट त्या गाडीची हाईप वाढली आहे. बट दिस इज ओनली अ मॅटर ऑफ हाईप. जसं इंटरनेट डाईज डाऊन, दॅट हाईप ऑल्सो विल गो डाऊन. इट्स अ थिंग. सो दॅट इज हाऊ इट विल reduce, that is how it will affect the resale cost. So anyway, जे स्ट्रॉंग प्रोडक्ट्स आहेत, आता लाईक आय सेड मारुती सुझुकी, Hyundai, हे दोन गाड्या आहेत. टू सम डिग्री टोयोटा, इनोवा इज सोल्ड ॲज ब्रँड न्यू प्राइसिंग. ज्यांनी 2005 मध्ये गाडी 12 लाखाला घेतली तो 12 लाखाला आज विकतोय. सो तसं आहे. सो रिसेल, सो दॅट इज हाऊ इट मॅटर्स. सो दीज आर द पॅरामीटर्स. तुम्ही हे कम्फर्टेबल इन बजेट, ओके, व्हॉट डू यू वॉन्ट अँड व्हॉट डू यू नीड, हे दोन वेगळी गोष्ट आहे. लोकांना खूप कमी, लोक काय करतात ना सर, त्यांना मोठी गाडी पाहिजे ना, मग त्यांचे गरजा पण असे दाखवतात की अरे आम्हाला मोठी गाडी पाहिजे कारण आम्हाला सामान इकडून तिकडे घेऊन जायचं. अरे नाही भाऊ, तुम्हाला त्यासाठी टेम्पो आहे आपल्याकडे, खूप प्रोव्हिजन्स आहेत. तसं आहे. नंतर लाईक आय सेड फायनान्स, एक्झॅक्टली, म्हणजे आवड काय, गरज काय, आणि बजेट आणि मेंटेनन्स आणि रिसेल, हे पाच पॉइंट्स. सो हे 5 पॉइंट गाडी घेताना खूप इम्पॉर्टंट असतात. आणि न्यू, लाईक आय सेड, न्यू कार बायर्स जे असतात ना, न्यू कार बायर्सना ना ह्या गोष्टींबद्दल जरा कमी हे असतं, कारण त्यांच्याकडे ते एक्सपिरियन्स नाहीये. आता फॉर एक्झाम्पल, आय हॅव बीन ओनिंग अ कार इन माय फॅमिली सिन्स 1996. ओके, माझ्या आई वडिलांना 1996 पासून ते गाडी कशी, म्हणजे गाडी कधीही खराब होऊ शकते हे माहिती आहे, मेंटली प्रिपेअर्ड असतात ते लोक असं. तर मग ना त्यांना ते कम्फर्टेबल पॉइंटला आलेत की ऍट एनी पॉइंट देअर कॅन बी अ रिपेअरिंग कॉस्ट. तसं. आणि ओव्हर द इयर्स हे बदलत गेलंय. आता फॉर एक्झाम्पल, आता मी सांगितलं हाय मेंटेनन्स आहे. न्यू कार बायरला तो हाय मेंटेनन्स समजणारच नाही. परवडण्याची गोष्ट नंतरची आहे. परवडूही शकतं. दॅट इज लाईक इट इज मनी. मेनी पीपल, खूप लोकांकडे पैसे आहेत, पण ते पटत नाही. ते पटत नाही की मी एवढे का महाग पैसे देतोय जस्ट बिकॉज मी गाडी एवढी वापरत पण नाही. पण तसं नसतं. जर तुम्ही मेंटेन नाही केली गाडी, तर मग तुमची गाडी वॉरंटीमध्ये नाही राहणार. आणि वॉरंटीमध्ये बेसिकली गाडीला वॉरंटीमध्ये ठेवण्याचा हफ्ता इज मेंटेनन्स. सर्व्हिस कॉस्ट इज दॅट. चांगलं कोट केलं. चांगलं, हा. म्हणून 5 वर्ष वॉरंटी, 7 वर्ष वॉरंटी, ह्याचा अर्थ म्हणजे मग काय माहितीये, एव्हरी इयर तुम्ही त्या कंपनीला सर्व्हिस कॉस्टच्या नावाखाली काही अमाऊंट देत जाणार. आणि वॉरंटी ही खूप गरजेची गोष्ट आहे, कारण माझ्या गाडीमध्ये काय काय असे कॉम्पोनेंट्स खराब झाले ज्यांची प्राइस खूप महाग आहे आणि ते मला वॉरंटीमध्ये कव्हर करून मिळालंय. वॉरंटी इज अ बिग, वॉरंटी खूप गरजेची गोष्ट आहे. तर मग अजून वन मोर टिप, जर कोणी गाडी घेत असेल नवीन, तर मॅक्सिमम वॉरंटी टेन्युअर तुमच्याकडे किती अवेलेबल आहे. स्टँडर्ड वॉरंटी 3 वर्ष असतेच असते. तुम्ही एक्सटेंड करू शकता 5 वर्षाची. नंतर खूप कार कंपनीजकडे आणि बाईक कंपनीजकडे असे प्रोग्राम्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही एव्हरी इयर परत वॉरंटी घेऊ शकता अंटिल 10 years or 12 years. आता 10-12 वर्ष तर गाडी ठेवत नाही कोण, मॅक्सिमम 5 वर्ष ठेवतात. मग 5 वर्ष तुम्ही जर वॉरंटी ठेवली गाडीची, सो यू आर सिक्युअर्ड. तुमच्याकडे एक गोष्ट कमी आहे वरी करायला, की गाडीमध्ये काय मेकॅनिकल फेलियर झाला तर तो तुमचा त्रास नाहीये. करेक्ट. पण मग हे सगळं झालं नवीन गाडीबद्दलचं. बऱ्याच वेळेला होतं असं, तू बजेटचं म्हणालास की प्रत्येकाला नवीन गाडी घेणं परवडतच असं नाही, किंवा जे नवीन ड्रायव्हर्स असतात की ज्यांचा हात साफ झाला नसतो, सो मग बऱ्याच वेळेला ते लोक काय म्हणतात की आपण आधी सेकंड हँड घेऊन बघू. नवीन गाडीच्या वेळेला तसं बघायला गेलं तर कंपनीकडनं डिरेक्ट येत असल्याने किंवा बऱ्याचशा गोष्टी टेक्निकली सेट असतात किंवा माहिती असतात की त्यात काही फॉल्ट नसणार आहे. पण सेकंड हँड गाडी घेताना हा बऱ्याचदा मुद्दा येतो की नेमकं काय बघावं, काय बघू नये. त्याचा नेमका काय क्रायटेरिया की सेकंड हँड गाडी घेताना नेमकी काय काळजी घेतली पाहिजे. ओके, पोस्ट कोविड सेकंड हँड कार मार्केट, मोटरसायकल मार्केटचा डायनामिक एवढा बदलला आहे ना, बिकॉज कोविडमध्ये लोकांना कळालं की
आम्हाला पर्सनल मोड ऑफ ट्रान्सपोर्टची गरज आहे. गाडी लक्झरी नाही आहे एनिमोर. आम्हाला पॉईंट ए टू पॉईंट बी जायचंय, त्यासाठी आम्हाला गाडी पाहिजे. तो एक चांगली गोष्ट ती झाली की तो स्टिग्मा ब्रेक झाला, की लोक गाडीला हे बघायचे म्हणून की लक्झरी आहे, अरे बडी गाडी वा वा, ते सगळं कमी झालं कारण सगळ्यांकडे गाड्या आले. ओके, बट त्यामुळे एवढा डायनामिक चेंज झालाय ना की प्राइसेस एवढे वर गेलेत, ते एक्सप्लेनेटरी नाही आहेत. ओके, जे गाड्या प्री कोविड जे सेम मॉडेल्स 2 लाख 2.20 त्या रेंजमध्ये होते, स्ट्रेट ₹1,00,000 वाढले फॉर बिकॉज डिमांड. आता जस्ट बिकॉज डिमांड आहे त्यासाठी तुम्ही नुकसान करून घेणं हे तुमचं चॉईस आहे, तुमची चॉईस आहे. म्हणजे आय वुड नॉट पे एक्स्ट्रा बिकॉज ते डिमांड हॉट टॉपिक आहे किंवा हॉट सेलिंग आहे म्हणून. ओके, ती गोष्ट वेगळी झाली. नंतर काय क्रायटेरिया घेतली पाहिजे इज सेफ मॅन्युफॅक्चररची गाडी घ्या. तर सेफ म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्यांचे प्रॉडक्ट्स ट्रायड अँड टेस्टेड आहे. ओके, आता मोटरसायकलमध्ये सांगितलं तर आपल्याकडे बजाज आहे, बजाजच्या गाड्या ट्रायड अँड टेस्टेड आहेत. ओके, एक्झाम्पल देतोय मी. ओके, आपल्याला होंडा अशी कंपनी आहे, ते आपल्याला माहिती आहे की मोस्टली चांगल्या गाड्या बनवतात, गुड क्वालिटी व्हेकल्स जे 10 वर्ष वगैरे लास्ट करतात. ऍक्च्युली हा जो आपला प्रश्न जो ना इंटर रिलेट झाला ना पहिला आणि दुसरा प्रश्न, तर चांगली गोष्ट आहे. कारण मी तुम्हाला सांगतो की युअर फर्स्ट कार, न्यू कार, तुम्ही आजच्या तारखेमध्ये लोक लॉंग टर्म कमिटमेंट लोकांकडे नाहीच आहे. ओके, आता हे कसं सांगतो म्हणजे लॉंग टर्म कमिटमेंट नाहीये, कारण तुम्ही गाडी घेता वर्षभर, 2 वर्ष ठेवता, 3 वर्ष ठेवता, फार तर तुम्ही जर लोनवर घेतली गाडी तर लोन संपेपर्यंत तुम्ही ती गाडी ठेवता आणि नंतर मग तुम्ही अपग्रेड करता जनरली. हा जो खेळ आहे ना तो कार मॅन्युफॅक्चरर आणि बाईक मॅन्युफॅक्चररला समजलाय की आता समजा आता आदित्य जाधव, मी जातो एका कार कंपनीकडे आणि मी गाडी विकत घेतो आणि 3 वर्ष चालवतो, मॅक्सिमम 4 वर्ष चालवतो, 4थ्या वर्षाच्या एंडला ती गाडी अप फॉर सेल. आता काय होतं, ते मॅन्युफॅक्चररनी ना गाडीचं प्रोडक्शन क्वालिटी अशी बनवली आहे ती फार तर 5 वर्ष किंवा 6 वर्ष चालणार. का माहिती आहे, कारण त्यांचा जो ओरिजिनल कस्टमर आहे ना, विच इज मी आदित्य जाधव, तो त्यांच्याकडे आता परत नाही येणार आहे. आता समजा मी ती गाडी तुला सेकंड हँड मध्ये विकली तर तू कंपनीमध्ये सर्व्हिस करायला जाणार का? प्रॉबेबली नॉट. खूप कमी वेळा असं होणार आहे की सेकंड हँड कार जो गाडी घेतो तो परत कंपनीमध्ये जातो, कारण कंपनीचे खूप काय पॉलिसीज आहेत आणि पॉलिसीजचे खूप काय कॉस्टिंग वेगळे वेगळे आहेत. ते बाहेर आपण अवॉइड करू शकतो, ते आपल्यालाही माहिती आहे. ओके, करेक्ट. म्हणून कारची जी लाईफ आहे, टेन्युअर आहे तुमचा ओनरशिपचा, तो कमी झाला आहे, म्हणून प्रॉडक्ट क्वालिटी कमी झाली आहे. इट्स लाईक आता आयफोन ते लोक लिटरली वर्षभर टिकणार असा बनवणार किंवा मॅक्स 2 वर्ष, कारण बाय द टाइम नेक्स्ट सितंबर इज कमिंग, नया आईफोन आएगा, ये वाला आदमी जाके नया आईफोन लेगा, तो वो आगे मैं 24 महीने के लिए क्यों बनाऊ जब मैं 12 महीने में सेम चीज बेच सकता हूँ. तर ते त्यामुळे झालं ना. म्हणून तुम्ही जेव्हा सेकंड हँड गाडी घेणार ना तर तुम्ही हे अंडरस्टँड करा की तुम्ही त्या गाडीची लाईफ स्पॅन संपल्यानंतर तुम्ही घेताय का. आता तुम्ही जर 2 वर्ष जुनी गाडी घेताय, मग तुमच्याकडे लाईफ स्पॅन आहे की तुम्ही अजून 2 किंवा 3 वर्ष पुढे ती गाडी यूज करू शकाल. ऑलरेडी 4 किंवा 5 वर्ष जुनी गाडी घेताय ना, ऑलरेडी वो गाडी बूढ़ा हो चुका है. नाउ अंडरस्टँड वन थिंग, कार्स अँड बाइक्स दे एज इन डॉग इयर्स. ओके, सो यू हॅव टू, सो 5 वर्ष जुनी गाडी फक्त ती प्रॉडक्ट क्वालिटी वाईज जुनी नाहीये, फीचर्स वाईज पण फार जुनी आहे, फार जुनी आहे. म्हणजे माझ्याकडे Volkswagen Vento आहे, ती 2016ची मॉडेल आहे, त्याच्यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी पण नाही आहे. इट इज दॅट आउटडेटेड, बट आय केप्ट इट बिकॉज कारण ती खूप चांगली गाडी मला आवडते म्हणून. ओके, तसं आहे. मग तुम्ही जे 2-5 वर्षामध्ये जे गाड्यांमध्ये तुम्ही बदल बघता, तो फीचर वाईज एवढा होतो की तुमचा ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स फार बदलतो. म्हणून जेव्हा तुम्ही जर सेकंड हँड गाडी कन्सिडर करत असाल ना, सो इट इज लाईक गोईंग बॅक इन टाइम अँड गेटिंग युअर सेल्फ iPhone 10 और iPhone 7. ग्रेट फोन्स फॉर द टाइम, बट आज घेणार का? लाईक 20 वर्षा अगोदर, यू अँड आय आर द सेम एज, 20 वर्षा अगोदर वी नो Nokia 6600. ओके, वॉज मस्त फोन होता, कॅमेरा होता, ब्लूटूथ होता, इन्फ्रारेड होतं, पण आज घेणार का? वेन वी वर इन स्कूल, सोनी एरिक्सन वॉज अ बिग डील, यू आर ऑफिशियल इफ यू हॅड दॅट. तसं तसं म्हणून जेव्हा तुम्ही सेकंड हँड गाडी घेता तेव्हा तुम्हाला हे अंडरस्टँड करायचं की तुम्ही बजेट कॉम्प्रोमाइज नाही करायचं, तुम्ही एक्सपिरियन्स कॉम्प्रोमाइज करताय. तसं
आणि हे एक्सपिरियन्स कॉम्प्रोमाइज कधी चालतं, जेव्हा आता कोण जुनी गाडी घेते विच इज लाईक अ लेजेंडरी कार ऑर अ लेजेंडरी बाईक. आता माझ्याकडे एक आहे इयर 2000ची होंडा सिविक व्हीटेक, सॉरी होंडा सिटी व्हीटेक. ओके ओके, आय हॅव इट. आय हंटेड डाऊन दॅट कार अँड आय गॉट इट इन पुणे. मी शोधून काढली ती गाडी. आता याचा बाईक इक्विव्हॅलंट सांगू तर RX100, यामाहा RX100, RXZ हे लोक आजही शोधतात आणि घेतात. पण तेव्हा ते का, बिकॉज दे आर लेजेंडरी कार अँड लेजेंडरी बाईक्स. म्हणून त्यामुळे त्यांच्यासाठी तो कॉम्प्रोमाइज नाही आहे, ते एक स्टेटस को आहे. बट जनरली तुम्ही जर एक 10 वर्ष जुनी वॅगनर घेतली तर मग ती वॅगनर आहे म्हणून ती चालत राहणार. त्याच्यामध्ये काय एक्साइटिंग पॅरामीटर नाही. ते म्हणजे तुम्ही घरचा मायक्रोवेव्ह कसा यूज करता, जेव्हा गरज लागेल बटन चालू करून यूज करता, तशी ती गाडी यूज करणार विदाउट एनी इमोशनल कनेक्ट. आणि आता जनरली ऑटो इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच जणांमध्ये जो चर्चा होते ज्या विषयाची, ते म्हणजे एकतर पेट्रोल वर्सेस हायब्रिड आणि वर्सेस इलेक्ट्रिक, तिघांची खूपच हे सुरू आहे. काय बेटर ऑप्शन्स आहेत त्याच्यात? जनरल क्वेश्चन तू विचारलास, मग त्याचा जनरल आन्सर इज हायब्रिड. ओके ओके, पण जर डिटेलमध्ये विचारला असतास लाईक, आणि आता तू 3 गोष्टीचं विचारलंस, ओके, तर त्याच्यामध्ये समजा 2 विचारलं असतं किंवा म्हणजे इलेक्ट्रिक किंवा हायब्रिड, तर मी हायब्रिड म्हणालो असतो. पण जर तू हायब्रिड किंवा पेट्रोल विचारलं असतं तर पॉसिबली मी शायद पेट्रोल म्हणालो असतो. पण तरी पण हायब्रिड इज द विनर मोस्ट केसेसमध्ये. का माहिती आहे? कारण इलेक्ट्रिक कार्स सोबत जे आपलं हे येतं, काय बोलतो, एक डोकाफोडी येते बेसिकली. कारण आपल्याकडे पेट्रोल पंप्स खूप आहेत, ओके, आपल्याकडे चार्जिंग स्टेशन एवढे नाही आहेत. ओके, चार्जिंग स्टेशन असलेही तरी ते सगळे फास्ट चार्जिंग स्टेशन नाही आहेत. ओके, पेट्रोल टाकी फुल करायला आपल्याला 10 मिनिटं लागतात मॅक्सिमम. 10 मिनिटामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक चार्जर गाडी सेटअप करायला लागते. ओके, 10 मिनिटं लागतात. कारण तुम्ही जेव्हा गाडी पार्क करता बेमध्ये, त्यानंतर मोबाईल काढा, मोबाईलमध्ये जाऊन ॲप खोला, त्या व्हॉट एव्हर दॅट कंपनीचा जो आउटलेट आहे, ॲप खोला, त्याच्यावर एक प्रोफाईल बनवा, नाहीतर जर ऑलरेडी बनवलेला असेल तर ठीक आहे. मग ते लोकेशन सिलेक्ट करून, इट इज एक्झॅक्टली लाईक ऑर्डरिंग फूड फ्रॉम सेलफोन ॲप्स. तुम्ही जेव्हा तुम्ही, आणि आपल्याकडे प्रोव्हायडर्स आहेत, त्याच्याकडे तुम्हाला सर्व्हिसेस मिळतात ऑफ चार्जिंग. पण प्रत्येक प्रोव्हायडर ॲप बेसिसवर, मोस्ट ॲप प्रोव्हायडर ॲप बेसिसवर काम करतात. प्रत्येकाचे वेगळे वेगळे वॉलेट्स आहेत, डिजिटल वॉलेट्स. फक्त किया एक अशी कंपनी आहे ज्यांनी आय थिंक लास्ट इयर इंट्रोड्यूस केलं की मल्टिपल ब्रँड्सचं एकच वॉलेट. ओके, मग त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे फारसे पैसे अडकून राहत नाही. कारण द मिनिट तुम्ही एक वॉलेट क्रिएट करता तर तुम्हाला मिनिमम बॅलन्स ठेवावा लागतो, म्हणजे 100-150 रुपये ठेवावेच लागतात. ओके, आता ते 100-150 रुपये तुम्ही कधी यूज करू शकणार नाही, असं काहीतरी असतं. म्हणून मल्टिपल 4 ते 5 ब्रँडचा एकच सिंगल वॉलेट बनवला, जे कियानी आत्ता बनवलंय. ओके, ते हल्ली आता ते कॉन्सेप्ट कॅच ऑन करणार, बट गाडी चार्ज करायला लावणार. ओके, आणि मग ती चार्ज व्हायला देणार, आणि मग किती % चार्ज झाली आणि त्याच्यानंतर तुम्हाला किती % कन्फर्म हे मिळणार, काय बोलतो आपलं, रेंज मिळणार. ते खूप वेग नंबर्स आहेत. जोपर्यंत, पण ह्याचा अर्थ हे नाही की तुम्हाला ड्रायव्हिंगसाठी एन्झायटी येणार. ओके, मी माझं स्वतःच्या चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केला की मी टाटा टियागो इलेक्ट्रिक मुंबई केलंय, आणि आय हॅड द मोस्ट फन. फक्त मला 2 स्टॉप घ्यावे लागले. एक वाकडला, वाकड माहिती डेकॅथलॉन, वाकडचा डेकॅथलॉनच्या बाहेर ना, डूड, द बिगेस्ट सिच्युएशन वॉज, तो जो चार्जिंग पॉईंट आहे ना, तो जरा असं म्हणजे रस्त्यावरच आहे, म्हणजे साईडला आहे बट रस्त्यावरच आहे. आणि तिकडे ना ते मोटरसायकल पार्क करून ठेवले यार. लोकांना रिक्वेस्ट करावी लागली की प्लीज गाडी जरा साईडला काढा, कारण मला चार्जिंग स्टेशनवर ना हे करायचं आहे. ओके, चार्जिंगला लावलं, 15 मिनिटं चार्ज करायला दिली, एवढं चार्ज झालं की मी फूड मॉलपर्यंत पोहोचू शकतो. मग वाकडवरनं निघालो आणि फूड मॉलला पोहोचलो. आता फूड मॉलला जेव्हा पोहोचलो तर तेव्हा आय थिंक आय फेस सम ट्रबल्स की ते 1 शॉटमध्ये चार्ज झालं, मला 2 वेळा सेटअप करावं लागलं, दुसऱ्यांदा सेटअप करावं लागलं. आणि सगळ्यात मोठं माहितीये काय, सगळ्यात मोठा इश्यू काय आहे ह्याबद्दलचा, असं नाहीये की तुझ्याकडे 500 रुपयाची नोट आहे आणि तू सांगतो की 500 का पेट्रोल डाल, असं नाही. तुम्ही यू कांट से ना की 500 रुपये का बिजली डाल. तुम्हाला तुमची कार चार्ज करायला किंवा बाईक चार्ज करायला एक सेलफोनची गरज आहे. मग तुम्ही फक्त गाडीनी नाही बांधला आहात, तुम्ही एक दुसऱ्या टेक्नॉलॉजीने पण बांधला आहात. सो दॅट इज वाय इलेक्ट्रिक प्रॉडक्ट कितीही चांगलं असू देत, हे सारे गोष्टी कोण बोलणार आहे. अंडर सो वी हॅव टू से दॅट की जोपर्यंत इलेक्ट्रिक कार्स
पेट्रोल किंवा डिझेल कार्स एवढे एफिशियंट नाही होणार इन टर्म्स ऑफ युजेबिलिटी. तोपर्यंत आय थिंक इट विल बी अ लिटल टॅक्सिंग. ओके. कारण ज्यांच्याकडे पैसे आहेत ना हे महागडे इलेक्ट्रिक गाड्या घ्यायला, त्यांना हे टेक्नॉलॉजी स्मार्टफोनची नाही समजणार आहे. दिस इज अ रॉंग थिंग आय माइट से, बट दे आर बूमर्स. यू हॅव इफ यू आर ओल्ड इनफ, यू आर ऑलरेडी तुम्ही ऑलरेडी एक इलेक्ट्रिक गाडी चालवण्याचा त्रास घेत आहात, त्याच्यावर तुम्हाला एक सेलफोन ॲप पाहिजे. त्या सेलफोन ॲपवरनं वॉलेट क्रिएट करा अँड इट विल क्रॅश इफ देर इज नो नेटवर्क. आणि दुसरी गोष्ट काय माहितीये, तुमचा जो डिव्हाइस आहे द हुक दॅट गोज इन टू द कार, तो लावा, ठेवा आणि मॉनिटर करा. कारण तो कधीही काही पण फॉल्ट थ्रो करू शकतो. कारण माझ्यासोबत 2 वेळा झालंय. एकदा आय थिंक टाटा टियागो EV सोबत झालंय आणि सिट्रो EC3, 2 गाड्या. चार्ज होतोय, आमचं लक्ष आहे, मग थोडं ॲज युजल चलो चाय पिणे जाते, गेलो चाय पियाला बसलो आणि लगेच नोटिफिकेशन आली मोबाईलवर की कार इज नॉट चार्जिंग. मग ती चहा सोडा आणि परत जा त्या गाडीकडे, बघा काय झालंय. ह्याच्यामध्ये तुम्हीच तुमचे अटेंडंट आहात. आता हा पेट्रोल पंपवर आणि इलेक्ट्रिक ज्या फूड मॉलवर मी गेलो होतो तिकडे एकही अटेंडंट नव्हता फॉर द इलेक्ट्रिक चार्जिंग थिंग. नो बडी टू गाईड मी. समजा मी न्यू कार बाहेर असतो, ओके, आणि आय एम इन द मिडल ऑफ नोवेअर. आय एम ऑन मुंबई पुणा फूड मॉल एक्सप्रेस वे. ऑफकोर्स मुंबई पुणा फूड बिझी रोड आहे, असा काही त्रास नाही होणार मला, पण स्टील आय एम 100 किलोमीटर आहे माझ्या घर अजून लांब. तर मग मी चार्ज करायला गेलो, मग तिकडनं तो चार्ज केलं, मग टाइमपास केला, जरा खाल्लं प्यालो एवढी. मग मोबाईलवर चेक केलं की किती रेंज झाली आहे गाडीमध्ये. मग ती रेंज दाखवली की 70-80%. मग कळलं की एवढ्यामध्ये मी घरी आरामात पोहोचणार. तर तो जो प्रोसेस होता ना, ॲडेड प्रोसेस. आता मग ह्याच्याने काय होतं माहिती आहे, ह्याच्याने असं वाटतं की द मॅन्युफॅक्चरर्स वॉन्ट यू टू टेक अ ब्रेक वेन दे वॉन्ट यू टू टेक अ ब्रेक. असं वाटतं की ते डिक्टेट करतायत की ह्या पद्धतीने गाडी यूज करायची. म्हणून तो कम्फर्टेबल प्रोसेस नाही आहे इलेक्ट्रिक गाड्या. जर तू जनरली विचारलं असतं, इलेक्ट्रिक कार्स दे आर ग्रेट कार्स. आय हॅव ड्रिव्हन ग्रेट इलेक्ट्रिक. आय हॅव ड्रिव्हन दी ऑडी e-tron, RS, Porsche Taycan. ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट जी आपण टाटा नेक्सॉन EV इज अ फेनॉमिनल कार, गुड प्रोडक्ट, बट क्वालिटी इशूज है, बट ठीक है यार, उतना तो होता है. तो ये सारी प्रोडक्ट बढ़िया है, युजेबिलिटी, यूजर एक्सपिरियन्स क्वेश्चनेबल आहे. तो हे झालं आपलं इलेक्ट्रिकचं. आता कळालं की इलेक्ट्रिकमध्ये काय काय फ्लॉज आहेत. आता मी हायब्रिडबद्दल जर सांगू ना, हायब्रिडमध्ये पण इलेक्ट्रिक सेटअपच असतो गाडीचा, पण तो खूप मिनिएचर व्हर्जन आहे तो. ओके, म्हणजे तो बेसिकली छोटीशी बॅटरी असते, छोटीशी मोटर असते आणि ती सप्लाय करते पॉवर. ओके, आणि पॉवर सप्लाय कधी करते, जेव्हा गरज असेल तेव्हा. नाहीतर गाडी तुमची पेट्रोल इंजिनवर चालते. आणि खूप गाड्या अशा आहेत की हायब्रिड की 40 किलोमीटरच्या स्पीडला किंवा 60च्या स्पीडपर्यंत ते इलेक्ट्रिक मोटरवर चालतात आणि आफ्टरवर्ड द इंजिन टेक्स ओव्हर. फॉर एक्झाम्पल, आता आय हॅव ड्रिव्हन 2 इलेक्ट्रिक हायब्रिड कार्स, स्ट्रॉंग हायब्रिड कार्स, जी मी चालवली आहे लास्ट इयरमध्ये, अँड आय फेल इन लव्ह विथ द कार. ओके, वन इज द ग्रँड विटारा हायब्रिड, सेकंड इज टोयोटा केमरी हायब्रिड. ओके, ग्रँड विटारा हायब्रिडनी मुंबई शहरामध्ये आम्हाला लिजिट 22चं मायलेज दिलंय, पेट्रोल गाडी असून. ओके, दिस हॅपन्ड. सो मग तेव्हा काय झालं, तेव्हा मला कळालं व्हॉट अ ग्रेट सेटअप, इट्स अमेझिंग. माझे कॉस्ट वाचले, माझे पैसे वाचले. पर्चेसिंग कॉस्ट हाय आहे गाडीची, म्हणजे कारण ते हायब्रिड टेक्नॉलॉजी आहे, ती जराशी महाग आहे, कारण जास्त कॉम्पोनंट्स लागतात, म्हणून ती गाडी नॅचरली महाग होते. एक्झॅक्टली. मग त्या पण बट यू स्टार्ट टू नॉट स्पेंड मनी. यू आर युझिंग द कार विदाउट स्पेंडिंग मनी. मग त्यासाठी तुम्हाला एक कम्फर्ट झोन येतो की माझे जास्त पैसे जात नाहीत, म्हणून हायब्रिड. अँड पेट्रोल, बिकॉज पेट्रोल हॅज बीन द कोर ऑफ एन्थुझियाझम. फायर पॉवर इक्वल्स टू फन. बस जो पेट्रोल दॅट्स वन बिग रिझन वाय माझ्याकडे एक 24 वर्ष जुनी गाडी आहे, जिला मी रिस्टोर केलंय, आणि इट इज अ प्युअर पेट्रोल होंडा सिटी VTEC. इट इज considered to be one of the most काय बोलतो, loved upon cars in the whole automotive industry of India. It has a very nice gem of an engine. तसं हे परत बनणार नाहीये. होंडानी जर बनवलं तरी ते सेम नाही बनवणार आहे. त्याच्यामध्ये खूप गोष्टी येणार फ्रॉम द मार्केटिंग साईड, फ्रॉम द सेल्स साईड. जेव्हा गाडी डिझाईन होते आजच्या तारखेमध्ये, तेव्हा फक्त डिझायनर काम नाही करत, त्याच्यावर
तुमचे जे बॅकएंड टीमचे असतात ना, जे मार्केटिंगवाला काय बोलतात की हा. मार्केटिंगवाला बोलतात की थोडा गाडी ऐसा बनाव ज्याच्यामध्ये फीचर असले पाहिजे. सेल्सवाला बोलतात की अरे थोडा गाडी सस्ता बनाव. नंतर मग डिझायनर बोलतो की गाडीमध्ये मला असं बनवायचं तसं बनवायचं अमुक अमुक तसे. मग सो एक डिपार्टमेंट इन्व्हॉल्ड नाहीये, 10 डिपार्टमेंट इन्व्हॉल्ड आहे. आणि म्हणून त्याचा ती खिचडी बनते आणि खूप कमी वेळात चांगल्या गाड्या बाहेर येतात त्याच्यामधनं. नाहीतरी जनरली चांगल्या गाड्याच येतात, बट व्हेरी फ्यू आर टू बी रिमेंबर्ड. तसं आपण त्याच्यावरनं आता साधारण बाईकवर येऊ. आता आपण एक साधारण सिटी मधल्या सेटअपमध्ये राहतो की जिकडे बाईकची तर क्रेज लोकांना खूप असते, पण सिटीमध्ये फिरताना स्कूटी जास्त ऍक्सेसिबल बऱ्याच लोकांना वाटते आणि बाईक घ्यायची म्हटली तरी साधारण किंवा स्कूटी घ्यायची लाखाच्या वर जाते. सो मग बाईक आणि स्कूटीमध्ये काय प्रिफर करशील तू? नाही, गाडीला एकदम ब्रेक लागल्यासारखा वाटला ना, हा ब्रेक नाहीये, ही गाडी अशीच सुरू राहणार आहे. पण त्याआधी मी हे सांगायला आलोय की सेन्सिबल मीडिया प्रोडक्शन हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मला खात्री आहे तुम्ही जाऊन आमच्या सगळ्या प्लेलिस्ट पाहिल्या असतील, नसतील पाहिल्या तर जरूर पहा. आणि अजून एक गोष्ट, कोणकोणत्या विषयांवर असे तुम्हाला पॉडकास्ट ऐकायला आवडतील नक्की कमेंट करून कळवा. आणि सबस्क्राईब करायला विसरूच नका, अर्थात सेन्सिबल मीडिया प्रोडक्शन. जस्ट बिकॉज महाग झाली म्हणून तुम्ही प्रॉडक्ट बदलता का? सो आय वॉन्ट टू आस्क यू वन थिंग. मी एक रिसेंटली लॅपटॉप घेतला, HP ओमेन. ओके, कॉस्टेड मी 1 लाख रुपये. मी माझ्या मित्रांना सांगितलं की मला तो आवडला, माझे मित्र बोले वा वा. आणि जे दुसऱ्या ग्रुपला सांगितलं ना, ते जस्ट म्हणाले की अरे इतने में मॅकबुक आएगा. ओके, 1. आय नो समबडी ज्यांनी एक गुगल पिक्सेल 8 घेतला, तो 80,000चा मोबाईल आहे. ओके, त्याला कोणतरी म्हणाला अरे इतने में आयफोन आएगा. तर मग जर कोणी 1.5 लाखाची स्कूटी घेतली तर मग तुम्ही त्याला असं का म्हणता की इतने में मोटरसायकल आएगा? करेक्ट. इट इज जस्ट व्हॉट यू वॉन्ट. जस्ट बिकॉज ती गोष्ट महाग झाली तर ती वाईट होते असं नाहीये. ट्रस्ट मी, देर इज वन स्कूटी जी मी आता आय डोंट नो इफ यू आर अवेअर ऑफ दिस. इट इज कॉल्ड BMW C400 GT. ओके, इट इज अ मॅक्सी स्कूटर. लगभग 370 क्यूबिक कॅपॅसिटी ची स्कूटर आहे. लगभग 40 हॉर्स पॉवर काहीतरी आहे. ओके, इट इज अ प्रॉपर टुरिंग स्कूटर. त्याच्यामध्ये बिग बॉडी पॅनल्स, फीचर्स, मल्टिपल ट्रॅक लेवल्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स हे सगळे मिळतात तुम्हाला. आणि बिल्ड क्वालिटी, आय थिंक त्याची ऑन रोड कॉस्ट काहीतरी 11 लाख रुपये होती. बट देर इज नो अदर प्रोडक्ट लाईक दॅट. आय कॅन राईट इट डाऊन टू. इट इज अ फील गुड स्कूटर. ती स्कूटर घेऊन मी पुणे फिरलो आणि जस्ट बिकॉज ना ती एवढी चांगली स्कूटर चालवायला होती, मी ती रात्री घेऊन लोणावळ्याला निघून गेलो. मी जेव्हा पुण्यामध्ये होतो तेव्हाची गोष्ट आहे. मला ती स्कूटर टेस्टिंगसाठी आली, स्कूटर फिरवली आणि मला जस्ट मनच नाही झालं की ह्याला परत द्यावं. रात्री बोललो नेक्स्ट डे जाणार ती परत BMW कडे. तर मग बोललो की माझ्या मित्राला बोललो की चल बस पार्टी, आणि तो पण खुशीत बसला कारण एवढी मोठी सीट आहे त्याची. सो जस्ट बिकॉज ती महाग झाली स्कूटर, जस्ट बिकॉज ती महाग झाली डझंट मीन तुम्ही प्रॉडक्ट बदला. ह्या इंडस्ट्रीमध्ये राहून मला एक गोष्ट कळाली आहे, गुड थिंग्स आर एक्सपेन्सिव्ह. ओके, गुड थिंग्स आर रिअली एक्सपेन्सिव्ह. आणि सगळं मला हे कळत नाही लोकांमध्ये हा प्रश्न का पडतो की कॉस्ट आता एवढे आवर्जून का बघतात. जेव्हा तुम्ही हे गाड्या घेतात किंवा हे घेतात, मोबाईल लाखभराचा तुम्हाला कम्फर्टेबली चालतो. करेक्ट. लाईक ऑल फ्लॅगशिप प्रोडक्ट्स फ्रॉम ग्रेट कंपनीज, सॅमसंग, ॲपल, इट्स 6 figures. नाव एनी मिनिट द S24 विल कम. आपण जेव्हा बोलतोय तर ऑन द अदर टॅब समबडी इज लुकिंग की आता S24 येणार. S24 ची प्राइस असते 1,40,000 एक्झाम्पल. आता त्याला का सांगत इतने में स्कूटी आहे का? सो अशी हे फार स्टिग्मा जो आहे ना तो ब्रेक झाला पाहिजे सगळ्यात मोठा. ओके, म्हणून मी कधी कोणाचा प्रॉडक्ट बदलायला जात नाही. ओके, जेव्हा आता तुम्हाला विचारलं असतं की तो जर तुला स्कूटी पाहिजे, स्कूटी आवडते तर मग स्कूटी घ्यावी, आणि बाईक पाहिजे बाईक घ्यावी, कारण दोन्ही गोष्टींचं ऍप्लिकेशन फार वेगळं आहे. ओके, स्कूटी इज मेड फॉर समबडी ज्यांना जास्त त्रास नाही घ्यायचं, त्यांना कन्व्हिनियन्स हवा आहे. मोटरसायकलचं असं नाही आहे. म्हणजे मोटरसायकलमध्ये तुम्हाला एक लेवल ऑफ इन्व्हॉल्वमेंट असते. जी स्कूटर म्हणजे प्रॉपर ऑटोमॅटिक आहे, मध्ये फ्लोअरबोर्ड असतो, आरामात बसा तुम्ही चालवा. स्कूटर म्हणजे म्हणून स्कूटर्स फॅमिली खूप प्रिफर करतात. ओके, पण मोटरसायकल तसं नाही. आता 50-60 हजारची मोटरसायकल पण तुम्हाला पाय टाकून स्विंग करून बसायचं आहे. तुम्हाला गिअर लेफ्टला असणार, राईटला ब्रेक असणार, क्लच आहे, ब्रेक आहे, खूप गोष्टी ऑपरेट कराव्या लागतात. तसं
सो ॲप्लिकेशन दोन्ही प्रॉडक्ट्सचं ॲप्लिकेशन फार वेगळं आहे. म्हणून तुम्हाला जर महागडी स्कूटर घ्यायची आणि जर तुम्हाला घ्यायची ती BMWची 11 लाखाची स्कूटर तर प्लीज घ्या, कारण खूप चांगली बाईक स्कूटर आहे ती. देर इज नथिंग लाईक दॅट ऑन द मार्केट, नेव्हर. पण आणि इथे पण पुन्हा इलेक्ट्रिकचा मुद्दा येतोच की इलेक्ट्रिक स्कूटी सध्या ट्रेंडमध्ये आहे. मग इलेक्ट्रिक स्कूटी कितपत प्रिफर करशील किंवा सांगशील? ऍक्च्युली ह्या बाबतीत मी इलेक्ट्रिक स्कूटीज जास्त प्रिफर करणार. ओके, कारण इलेक्ट्रिक गाड्यांचा मेंटेनन्स जनरली फार कमी असतो. मोटरची हेल्थ, बॅटरीची हेल्थ, हेच फक्त 2 गोष्टी आहेत जे वेगळे आहेत. त्यात अदर दॅन दॅट प्रत्येक गोष्ट म्हणजे टायर लाईफ, ब्रेक पॅड लाईफ, सस्पेन्शनचं सेटिंग नाही सॉरी आपण मेंटेनन्स जे करतो, इट इज एक्झॅक्टली सेम. नॉर्मल स्कूटरचं कसं असतं तसंच ह्याचं आहे. मग त्यासाठी फक्त 2 वेगळीची गोष्ट आहे, बॅटरी हेल्थ आणि मोटर हेल्थ. ओके, हेच 2 गोष्ट आपल्याला बघायला लागते. आणि त्याच्याशिवाय दुसरं काहीही असं काही फार वेगळं नाहीये. म्हणून इलेक्ट्रिक स्कूटर मला जास्त प्रिफर्ड असते, कारण स्कूटरची बॅटरी ना छोटी असते आयडियली, म्हणून ती चार्ज लवकर होते. ओके, म्हणून ती समजा घरी तुम्ही जर होम चार्जिंग असेल तर 4 तास 5 तास मध्ये ती एवढी चार्ज होते की तुम्ही खाली जाऊन भाजी आणू शकता. ओके, आणि स्कूटरचं ऍप्लिकेशन माझ्या मते तोच आहे की लिमिटेड खूप फार लोक असे आहेत जे टुरिंग करतात, पण सगळे असे नाही. मास मार्केटचं ऍप्लिकेशन आहे की ते आपण एक लिमिटेड रेडियसच्या आत फिरवतो सिटीमध्ये. मग तुम्हाला तेवढीच रेंज हवी की तुमची जी हद्द तुम्ही जी सेट केली आहे ना, मग समजा आता तुम्ही राहता एका दहिसर एरियामध्ये, ओके, तुम्हाला बँड्रापर्यंत जाऊन परत यायची रेंज पाहिजे, 2 तास चार्ज करा, तुम्हाला एवढी रेंज मिळेल की तुम्ही जाऊन येऊ शकता. आणि मग बाकीची रेंज तुम्ही अकॉर्डिंगली तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्स मध्ये तुम्ही चार्ज करू शकता. म्हणून इलेक्ट्रिक स्कूटी इज समथिंग आय वुड प्रिफर. ओके, सो आतापर्यंत आपण बघितलं की नवीन गाडी घेताना काय काळजी घेतली पाहिजे, काय क्रायटेरियाज किंवा सेकंड हँड बद्दलचे. पण आता आपण समजा गाडी घेतलीये, कुठलंही व्हेकल घेतलं तर त्याचा मेंटेनन्स हा खूप इम्पॉर्टंट भाग आहे, जो तू पहिल्याही क्रायटेरियाज मध्ये सांगितला होता. तर व्हेकल मेंटेन नेमकं कसं करावं घेतल्यानंतर? सगळ्यात अगोदरची गोष्ट, जे तुमचे ज्या कंपनीची तुम्ही गाडी घेतली आहे त्याच्यासोबत एक बुकलेट असतं. ओके, ओनर्स मॅन्युअल म्हणतात. ओनर्स मॅन्युअल मध्ये जे काही लिहिलंय ना ते फुल चाळून घ्या. ओके, त्याची कारण खूप काही गोष्ट असतात. हे जनरली कसं असतं म्हणजे हे अंडरस्टँड आपण करतो की हे सगळं सेम आहे, पण त्यांचं जे प्रत्येक ब्रँड जो आहे त्यांचे वेगळे पॉलिसीज असू शकतात. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. ओके, आता आपल्याकडे एक्झाम्पल्स खूप आहेत. माझ्याकडे आहे Volkswagen, जशी मी तुम्हाला सांगितलं. ओके, Volkswagenचं डिझेल मॉडेल आहे. त्याचा मेंटेनन्सचा जो शेड्यूल आहे ना तो आहे 15,000 किलोमीटर किंवा वर्षामध्ये एकदा. ओके 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 ऑन द अदर हँड माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये एकाकडे आहे Honda Brio. ओके, त्याचं मेंटेनन्स शेड्यूल काय आहे माहिती आहे? 5,000 किलोमीटर किंवा 6 महिन्यामधनं एकदा. सो आता ऐक, बाय द टाइम मी 15,000 मध्ये एक सर्व्हिस करतो, तो ब्रिओची 3 सर्व्हिस करतो. हे पॉलिसीज बद्दल जाणून घ्यावं खूप गरजेचं आहे. म्हणून त्याच्यावर ब्लाइंड आय करून चालणार नाही. तुम्हाला त्याच्याबद्दल जाणकारी असावीच पाहिजे. ओके, दॅट इज द थिंग. नंतर आलं मेंटेनन्समध्ये कंपनी काय रेकमेंड करते आणि तुमच्या एक्सपिरियन्सच्या हिसाबाने तुम्हाला काय करायचं गाडीमध्ये ते सांगा. कंपनी काय म्हणते की ब्रेक पॅड चालणार 20,000 किलोमीटर, चालणार 25,000 किलोमीटर. अरे पण ब्रेक पॅड तुम्ही समजा घाटात चालवताय, तुम्ही बंपर डोंपर ट्रॅफिक मध्ये चालवताय जिकडे ब्रेक आपण जास्त वापरतो. म्हणजे ब्रेक क्लच अशी गोष्ट आहे की तू पण तिकडेच ब्रेक मारणार, मी पण तिकडेच ब्रेक मारणार, असं काय वेगळं नाहीये. मग त्याची जी लाईफ आहे ती रिजन टू रिजन कमी होत जाते. ओके, कंपनी पॉलिसी के हिसाब से 20,000 किलोमीटर चलेगा, पण तुमची जी ब्रेकिंग पॉवर आहे ती 10,000 किलोमीटर नंतर ती कमी होत जाते. हे तुम्ही ॲज अ ड्रायव्हर किंवा ॲज अ रायडर तुम्ही फील करून तुम्ही कळवली पाहिजे. मग ते तुम्हाला ते सजेशन देणार की अरे सर तुमची वेळ आली आहे ब्रेक पॅड बदलायची, किंवा मग नंतर बोलतात की चलेगा और 2,000 किलोमीटर, चालेल अजून 5,000 किलोमीटर. असे प्रत्येकाने ऐकलंय हे मेकॅनिककडनं, और चलेगा नाही. ते तुमच्या दॅट इज युअर ड्युटी. तुम्ही सांगा की नाही हे बदला ते बदला. फर्म हँड आणि डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी असणं पाहिजे ते. कारण तुम्हाला मेकॅनिक नाही, सर्व्हिस सेंटरमध्ये जे लोक असतात ना ते खूप वेळा
फक्त पॉलिसी फॉलो करत असतात. करेक्ट करेक्ट करेक्ट. त्यांना त्यांचं नोकरी काय आहे की ऑफकोर्स द नोकरी इज टू गिव्ह यू सर्व्हिस, बट दे हॅव टू गिव्हिंग यू सर्व्हिस अबाइडिंग बाय द पॉलिसीज. मग त्यांचे हातही बांधलेले, कंपनीने जे प्रोव्हाइड केले ते हा कंपनीने जे प्रोव्हाइड केलं तेच विकायचं भाऊ, नथिंग मोर नथिंग लेस. तर मग त्यासाठी आपल्याला फॉर एक्झाम्पल आता माझ्या गाडीचं प्रत्येक 10,000 किलोमीटरमध्ये टायर रोटेशन मी करतो, व्हील अलाइनमेंट मी एव्हरी सर्व्हिसला करतो, 15,000 किलोमीटरला एव्हरी नवीन ब्रेक पॅडचा सेट टाकतो मी. ओके. इंजिन ऑइल चेंज करताना जास्त नाही वापरत, पण इंजिन ऑइल फ्लश एक केमिकल येतं, ते आपण टाकलं तर थोडं बेटर इंजिन ऑइल फ्लश होतं. ते तसं असतं. कॅबिन फिल्टर्स, AC फिल्टर, बॅटरीची जी हेल्थ असते, कारण बॅटरीमध्ये काय म्हणजे तुमचा जो इलेक्ट्रिकल सप्लाय जो जातो ना गाडीमध्ये, ओके, तो तुमच्या बॅटरीच्या हेल्थवर पण खूप डिपेंडेंट असतो. आणि वाय इज दॅट इम्पॉर्टंट? कारण आजकालचे जेवढे गाड्या आहेत ना, दे आर ऑल सेन्सर बेस्ड गाड्या. ओके ओके. फॉर एक्झाम्पल तुमचा जर पाठचा टायरचा सेन्सर खराब झाला ना, तर गाडीत बरोबर चालणार नाही, ABS इंट्रूड करत राहणार, कारण काहीतरी वेगळं विचित्र एरर कोड दाखवणार आणि तुमचं ड्रायव्हिंग एक्सपिरियन्सची वाट लावणार. तसं असतो सेन्सर. सो दॅट इज वाय बॅटरी हेल्थ इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. तर मग हे सगळी गोष्ट आपल्याला करावी लागते मेंटेनन्समध्ये. आणि अजून वन मोर थिंग इज, तुमचं जे रेकमेंडेड शेड्यूल आहे ना, त्याच्यापेक्षा, आणि जर मोर दॅन वन ड्रायव्हर असेल, समजा गाडी फॅमिलीमध्ये तू चालवतो, तुझे वडील चालवतात, काका चालवतो, असं, मग तर सर्व्हिस 10,000 बोलतो ना, 7,000लाच करून टाका. बिकॉज गाडी मल्टिपल लोकांच्या हातात जर जाते ना, तर क्लच वेअर अँड टेअर, ब्रेक वेअर अँड टेअर, टायर वेअर अँड टेअर वेगळा होतो, फार वेगळा होतो. कारण माझे ड्रायव्हिंगच्या हिशोबाने मी लांबनं ब्रेक मारतो स्पीड ब्रेकरसाठी, माझे वडील स्पीड ब्रेकरच्या जवळ जाऊन ब्रेक मारतात. मग ब्रेकिंग फोर्स जो आम्ही लावला तो फार वेगळा आहे. तसं खूप मॅटर करतं तुमचा क्लच. आता माझ्या वडिलांना एक वाईट सवय आहे की ब्रेक मारताना क्लच दाबतात. इंडियामध्ये आपल्याला हे चुकीचं शिकवतात की ब्रेक मारताना क्लच दाबा. नेव्हर. ब्रेक मारा, गरज पडली तर मग क्लच दाबा. द मिनिट तुम्ही क्लच दाबता आणि ब्रेक मारताना गाडी फ्री व्हील करते. फ्री व्हील हा टर्म म्हणजे काय माहितीये, गाडीचा जो मोमेंटम आहे ना, तो जात राहतो. ओके. गाडीचं तुमच्याकडे मेकॅनिकल ट्रॅक्शन नाही राहत त्यावेळी. ड्राईव्ह ट्रेनमध्ये ना मेकॅनिकल ट्रॅक्शन तुम्ही डिस्कनेक्ट करता जेव्हा तुम्ही क्लच दाबता. सो इंडियामध्ये हे फार चुकीचं शिकवतं. म्हणजे वन मोर थिंग, लाईक आय टोल्ड, माझ्या वडिलांना फार अशी सवय की क्लच दाबून ब्रेक मारणार, तर त्यामुळे क्लच पण जळत राहतो. करेक्ट. सो एव्हरी टाइम देर इज एंगेजमेंट डिसएंगेजमेंट, असं दॅट वे. खूप लोक, माय बेस्ट फ्रेंड, तो फर्स्ट गिअरला गाडी आणतच नाही जेव्हा स्पीड ब्रेकर आला तेव्हा. मी त्याला फार वेळा सांगतो की अरे फर्स्ट गिअर मध्ये डाल, ती गाडी टक 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 नॉक, इंजिन नॉक म्हणून एक कॉन्सेप्ट असतो, ती नॉक करत राहते आणि मग ती हळू स्पीड पकडते. बट द राईट मेथड इज, तुम्ही जेव्हा स्पीड ब्रेकरला आला, ऑलमोस्ट जेव्हा तुम्ही समजा 10 किलोमीटरच्या खाली आला, मग फर्स्ट गिअर टाका, नाहीतर मग ते इंजिन नॉक करत राहणार. मग मेंटेनन्स फक्त मेंटेनन्स शेड्यूल नसतो, ड्रायव्हिंग हॅबिट सुद्धा एक मेंटेनन्सचाच प्रकार आहे. तसं जर चांगली ड्रायव्हिंग हॅबिट्स असणार, मेंटेनन्सची गरज फार कमी लागणार. राईट. ड्रायव्हिंग हॅबिट्स डिक्टेट्स व्हॉट यू शुड डू इन द मेंटेनन्स. आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे ना एक आय हॅड अ व्हेरी गुड थिंग. माझ्या गाडीमध्ये माझे टायरचे जे सेट आहेत ना, ते ऑलमोस्ट 40,000 किलोमीटर चालले, 2 सेट, विच इज अ ह्यूज कॉम्प्लिमेंट फॉर माय सेल्फ. ओके. का चालले? कारण प्रत्येक 10,000 किलोमीटरमध्ये मी XYZ अलाइनमेंट करायचो, रोटेशन करायचो, आणि रोटेशनमध्ये पण पॅटर्न असतात. लाईक फॉर एक्झाम्पल कैची पॅटर्न, देन स्ट्रेट पॅटर्न. कैची म्हणजे पाठचा पुढे, पुढचा मागे, स्ट्रेटमध्ये मग असं. सो असं ऑल्टरनेट करते मी एक डायरी बनवली आहे, डायरीमध्ये डेट सकट कोणत्या पॅटर्ननी मी हे केलंय. मग त्याच्याने टायरची लाईफ आहे ना, हे फक्त एक टायर सेट होता माझ्याकडे, दॅट वॉज अ युनिडायरेक्शनल टायर, सॉर्ट ऑफ अ स्पोर्टी टायर. मग तो, सो अंडरस्टँड वन थिंग, टायर ना असे डिझाईन केले असतात की ते पुढे पण ग्रिप देतात आणि पाठीमागे जाताना पण रिव्हर्समध्ये पण ग्रिप देतात. पण तो जो टायर लावला होता ना मी, योकोहामा S ड्राईव्ह, तो टायर फक्त पुढे ग्रिप देतो, तो पाठीमागे जाताना ग्रिप देत नाही. तसं मग त्यासाठी मी त्याचा माझं मेंटेनन्स शेड्यूल फार वेगळा होता फॉर दॅट टायर. सो तसं खूप गोष्टी असतात तुमच्याकडे. फॉर सगळ्यात मोठी गोष्ट इज समथिंग कॉल्ड एज ब्रेक ऑइल. तुम्हाला लोकांना कळत नाही की ब्रेक ऑइल पण गरम होतं, आणि गरम ब्रेक ऑइलमध्ये ब्रेक फेड होतं, आणि म्हणून लोक म्हणतात की ब्रेक फेल झाली गाडीचं. तर मग
आणि अंडरस्टँड वन थिंग, द कार किंवा बाईक लगेच एका रात्री खराब होत नाही. ते हळूहळू सिम्पटम्स देत राहतात. प्रत्येक गाडी ट्रकमध्ये ब्रेक मारताना आवाज ऐकला चू 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 चू, वो ब्रेक गरम हो रहा है और वो घिस रहा है. तुमच्या ब्रेक पॅड्समध्ये ना एक मटेरियल असतो विच इज, त्याचं फक्त काम काय माहितीये, आवाज करणे. म्हणजे जेव्हा तुम्ही ब्रेक मारणार ना तेव्हा तुम्हाला, आणि ते कसं, फॉर एक्झाम्पल आता हा ब्रेक पॅड आहे, ओके, हा ब्रेक पॅडचा मटेरियल आहे आणि शेवटी त्याच्यामध्ये एक मटेरियल असतो. जेव्हा तो घासणार ना तेव्हा तो चू 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 आवाज करणार. मग ड्रायव्हरला कळणार की अरे ब्रेक पॅड अभी कभी भी खतम हो सकता है. ते हे दॅट्स अन इंडिकेशन. नाहीतर जर ब्रेक पॅड कधी आवाज करत नाही, ब्रेक पॅड तेव्हाच आवाज करतो जेव्हा ते ब्रेक पॅड संपायला येतं, कारण त्याच्यामध्ये त्यांनी ते इन्ग्रेडियंट्स टाकले तसे. तसं एक गोष्ट असतं. आता JK टायर्सनी मस्त टायर काढलाय, आय फॉरगॉट द नेम, पण तुमचा टायर झिजत गेला ना, झिजत गेला, कमी होत गेला त्याचा ट्रेड पॅटर्न, तर त्याचा रंग बदलतो. टायर आतमध्ये येल्लो आहे. सो तो काळा टायर नाहीये. तो जसा तो झिजत गेला, त्याचा लाईफ कमी झाली ना, त्याचा येल्लो कलर बाहेर येत, हळूहळू बाहेर दिसत लागणार. जसा तो दिसला म्हणजे हो गया टायर खतम, आता दुसरा टायरची सेट. हे सगळं ग्रेट. आणि म्हणजे ह्या सगळ्याला जोडूनच तू ऑइलचा विषय काढला, तर किती फ्रिक्वेंटली साधारण ऑइल चेंज करायचं असतं? डिपेंड्स ऑन इंजिन टू इंजिन. ओके, आय एम नॉट सेइंग ऑइल टू ऑइल. ओके, खूप इंजिन्स असे आहेत, फॉर एक्झाम्पल आता स्ट्रेट अप सांगू तर होंडा इंजिन्स आर लास्टिंग फॉर एव्हर. टोयोटा इंजिन्स दे लास्ट फॉर एव्हर. फॉर एक्झाम्पल आता मला एक आठवतं, जी जुनी इनोवा होती ना, माझ्या मित्रांनी घेतली होती, कॉलेजला आणली होती आणि एकदम फ्लेक्स करत होता. मग मित्रच येतो, त्यांनी सांगितलं की टोयोटा इनोवाचा ऑइल फिल्टर ची लाईफ इज 45,000 किलोमीटर. म्हणजे 4 सर्व्हिस की 5 सर्व्हिस नंतर, सॉरी 3-4 सर्व्हिस नंतर तुम्ही तो एक प्रोडक्ट बदला. तोपर्यंत तुम्ही त्याला साफ करा आणि परत यूज करा, साफ करा. आता हे कसं अचीव्ह केलंय, बिकॉज दे हॅव दॅट इंजिनिअरिंग. सो दॅट इज वाय. अँड हे फक्त टोयोटाकडे आहे. मारुतीवाला सेम नाही करू शकत किंवा ह्युंडाईवाला सेम, आता ओनर सेम नाही करू शकत. तो जर 45,000 पर्यंत तोच ऑइल फिल्टर रियूज करत गेला ते अजून इंजिन खराब होत जाईल. म्हणून डिपेंड्स ऑन इंजिन टू इंजिन, तुमचं इंजिनचं कोणतं जनरेशन ऑफ इंजिन आहे. फॉर एक्झाम्पल आता MJD म्हणजे मल्टीजेट डिझेल, जो नॅशनल इंजिन बोलते इंडिया का, जो जी बेसिकली आता ती ओला उबरमध्ये चालणारी स्विफ्ट डिझायर आहे किंवा हे, त्याच्यामध्ये जो 1.3 लिटर डिझेल इंजिन आहे, तो इट इज अ रोबस्ट इंजिन. तो चालतच राहणार, त्याला काहीच होत नाही. खूप फक्त 1800 रुपयाचं ऑइलचा कॅन येतं किंवा 1800 रुपयामध्ये ऑइल येतं, बदला. 200 रुपयाचा ऑइल फिल्टर आहे, लावा, झालं, गाडी चालत राहील. दॅट्स ऑल यू हॅव टू डू. म्हणून इंजिन टू इंजिन इट मेक्स अ ह्यूज डिफरन्स. खूप वेळा तुमचं युजेबिलिटी पण मॅटर करते. तुम्ही कोस्टिंग करता, म्हणजे आता समजा क्रुझिंग मेजॉरिटी करता, तर जास्त इंजिन ऑइल हीटअप होणार नाही. ओके, जास्त इंजिन ऑइल हीटअप नाही झाल्यामुळे तुमचं इंजिन ऑइलची लाईफ नॅचरली वाढत जाईल. पण जेव्हा तुम्हाला मॅन्युफॅक्चरर जे लिहून देतात ना की तुम्ही बदला ऑइल, आता 10,000 किलोमीटर झाले, ऑइल बदला, ते तुम्हाला असं का लिहून देतात, कारण ते तुमच्या ऑइल बद्दल नाही सांगत आहे, ते त्यांच्या बनवलेल्या इंजिन बद्दल सांगतात की तुमचं ऑइल चालेल अजून 15,000 किलोमीटर पर्यंत, पण आमचं इंजिन त्या ऑइलवर चालणार नाही, तर तुम्ही प्लीज बदलून घ्या. सो इट इज अ 2-way प्रोसेस. ऑइल ऍक्च्युली, आता हे दिस इज अ व्हेरी अंडर मायनिंग थिंग. मी एकदम आतली गोष्ट सांगतो तुम्हाला. हे जे आपलं यूज केलेलं इंजिन ऑइल आहे ना, ते खूप लोकांना म्हणजे घेतात, त्याला गरम करतात, त्याला बॉईल करतात आणि त्याचा ग्रीज बनवतात. त्याचा एक वेगळा मार्केट चालू आहे, त्याचा वेगळा मार्केट चालू आहे. म्हणून सो जेव्हा तुमचं इंजिन ऑइल तुम्हाला जर कोणी सांगितलं की रेकमेंडेड की 5,000 वर बदला, तर ते ऑइल चालेल 7-8 हजार, अजून 10,000 किलोमीटर पर्यंत पण चालणार. पण इंजिन नाही चालणार, कारण त्या ऑइलमध्ये आता इम्प्युरिटीज आलेत. 5,000 किलोमीटर जे चालवलं ना तू, त्याच्यामध्ये त्या गाडीमध्ये ते इंजिन ऑइल, बॉइलिंग पॉईंट, फ्लॅश पॉईंट, इम्प्युरिटीज, हे सगळे पॅरामीटर्स त्यावर फरक पडलाय. म्हणून ते नवीन सारखं बिहेव नाही करणार. म्हणून गपचूप आता आपण जाऊन नवीन टाकून घ्या, तसं एक असतं. दॅट इज वन थिंग. आणि वन मोर थिंग आय वुड लाईक टू ऍड. हे आपला इंजिन ऑइल बदलतो ना आपण, ह्याचा आपण मुंबईमध्ये राहतो म्हणून आपल्याला फार ह्याबद्दल नॉलेज नाहीये. आणि मला हे फार लेट कळालं. माझा एक मित्र आहे फ्रॉम दिल्ली, गुरगाव. तर
त्याच्याकडे आय थिंक पजेरो आहे, पजेरो स्पोर्ट. तो बोलतो की तो जेव्हा इंजिन ऑइल घेतो ना, तो 2 प्रकाराचे इंजिन ऑइल घेतो. ओके. का माहितीये? समरमध्ये त्यांच्याकडे वेगळे इंजिन ऑइल यूज करतात आणि एवढी थंडी पडते की त्यांना वेगळं इंजिन ऑइल यूज करावं लागतं. कारण त्यांचं इंजिन ऑइल जेव्हा त्या गाड्यांचं इंजिन ऑइल थंड पडतं, म्हणजे जेली बनतं आतल्या आत, ते लिक्विड राहत नाही, म्हणजे ऑइल राहत नाही, एवढी थंडी पडते. म्हणून त्यांना 2-3 वेगळ्या वेगळ्या प्रकाराचे इंजिन ऑइल घ्यावे लागतात. आणि समजा कोणाला हे माहित नाही, त्यांनी समर इंजिन ऑइलवर गाडी चालू केली, मग अजून खराब. खूप कॉम्प्लिकेटेड आहे. रिजन टू रिजन वर पण फरक पडतो खूप तसं. ओके. तो हे सगळं आपलं डिस्कशन झालं ओव्हरऑल, सगळ्या टेक्निकल गोष्टी खूप एकदम नीट, छान आणि सगळ्या सर्वसामान्य लोकांना समजेल अशा ह्याच्यात तू एक्सप्लेन केला. माझं आता डायरेक्ट रॅपिड फायर सारखे 4 थेट प्रश्न असणार आहेत. मला तुला सगळ्यातले टॉप गोष्टी विचारायचे, जसं की टॉप 3 टू व्हीलर्स कुठल्या सांगशील? BMW S1000 RR. ओके. डुकाटी पानिगाले V4. ओके. आणि व्हेरी क्लोज ट्रायम्फ बॉर्नविल. ओके. टॉप 3 SUVs? रेंज रोवर वेलार. ओके. लँड क्रुझर LC 200 डिस्कंटिन्यूड, आता नाही आहे ती गाडी. ओके. ओके. आणि सगळ्यात म्हणायची तर BMW X7. ओके. टॉप 3 हॅचबॅक्स? ओ, लवली क्वेश्चन. इंडियामध्ये मिळत नाही ती गाडी, बट आय एम अ ह्यूज फॅन. ओके. द i20N. इंडियामध्ये i20N लाईन मिळते. ओके. ओके. N लाईन ही फक्त i20N आहे. ओके. हॅच. ओके. नेक्स्ट वन इज द मिनी कूपर JCW. आय थिंक ती इंडियामध्ये मिळत होती एका काळी. ओके. आणि नंतर शेवटी म्हणायचं तर एक Volkswagen Golf. ओके. आणि टॉप 3 सेडान्स तो दिल के करीब. वन ऑफ देम हॅज टू बी लेक्सस. ओके. लेक्सस ES300 मे बी. ओके. नंतर सेकंड आहे, ओ दिस इज अ टफ वन. कुठल्या 2 मध्ये कन्फ्युज दिसतो? ऑनेस्ट, दॅट्स अ गुड क्वेश्चन. मी कन्फ्युज आहे. 2-3 आहे, माझी फुल लिस्ट आहे. वन ऑफ माय फेवरेट कार्स इज अ Mitsubishi Lancer Evolution. ओके. But then so let's one of them Lancer Evolution 8. Mitsubishi Lancer Evolution 8. Okay. And the last one is Alfa Romeo Giulia Quadrifoglio. ओके. नाव आहे. येस. सो नाही, खरंच खूप मजा आली ओव्हरऑल ह्या सगळ्या डिस्कशन मध्ये. आणि जसं मी म्हटलं की सामान्यातल्या सामान्य माणसाला कळेल इतक्या सोप्या भाषेमध्ये तू सगळ्यांना एक्सप्लेन केलंस. थँक्यू सो मच आदित्य, तू आज आलास. थँक्यू फॉर इन्व्हाइटिंग. आणि आपण डेफिनेटली अजून छान गप्पा अजून येणाऱ्या काही पॉडकास्ट मध्ये मारूया. येस. थँक्स अ लॉट.